तर काय म्हणता शेगावचे पोट्टे हो, सकाळी सकाळी एका कामासाठी तुमच्या शेगावात आलो. तुमचाच नाही तर तो शेगाव आमचा बी होय, कारण आम्ही दर सोमवारी तिथं बाजारात येत असतो. तुमचा आमचा म्हणण्यापेक्षा आपण आपला शेगाव म्हणू. तर सकाळी सकाळी एका कामासाठी आपल्या शेगावला आलो, पण अर्ध्या रस्त्यात हायवेनं मला पैदल चालावं लागलं, कारण आपल्या अशोक दादाचा टॉवेल पडला होता. बंद पडलेली एसआरके कंपनी आणि जिनिंग पाथ आलो आपल्या शेगावात. आपला शेगाव आता मोठा होत आहे, आणि एवढंच नाही तर आपल्या शेगावात मोठा सरकारी दवाखाना बी झाला आहे. आल्या आल्या पहिलं त्याच दवाखान्यात आलो. चपला गिन बाहेर काढून ठेवल्या ना, आत आलो दवाखाना पाहसाठी. दवाखाना एक नंबर बनला आहे. दवाखाना बनवताना कुठं का गडबड झाली आहे ते आपले अशोक भैया बारकाईनं पाहत आहे. दवाखान्यात डॉक्टर साहेब आपल्या जवळपासच्या सोनेगावचेच आहे, तर बिंदास येऊन आपला इलाज करून जा. आता ह्या दवाखाना कुठं आहे ते मी तुम्हाला सांगतो, कारण जुन्या ठिकाणाहून दवाखाना बंद झाले आहे. तुम्हाला 0 मिनिटात समजेल असा सोपा पत्ता सांगतो. तर पत्ता आहे आपल्या चिमूर वरोरा हायवेवर असलेल्या सरकार मान्य देशी दुकानाच्या बिलकुल समोर आपला सरकारी दवाखाना आहे. तिथून गाडी काढली ना, आपण ज्या कामासाठी आलो तिकडे आलो. सिमेंटची बॅग घेतली आणि अगोदर तिले अशी कापडात पॅक करून घेतली आणि गावाला यासाठी निघलो. आता तुम्ही फॉलोचं बटन दाबून जावा, मी तुमच्या